हॅलो, हा येऊ राहिलो मी. हा थोडं काम आहे माझ्याकडं, मी येणार आहे. ठेवू का? हा चायला पांडूनी मला बोलवलं होतं राव, मंदिराकडे जायला पाहिजे. हो का पांडू भाऊ, कायला बोलवलं होतं? आणि विजू भाऊ आपलं थोडस काम होतं त्याच्याकरता आलो म्हणजे तुला बोलून आलो तुम्हाला. काय हे आपल्या देवीच्या मंदिरासाठी ना ते पतंगराव शिंदे आपले सरपंच? सरपंच हा. त्यांना किती दिवसाचं सांगितलंय राव, ते म्हणे आज येतो उद्या येतो. आता त्यांच्या इकडे कुठं तरी डाव राहिले. पांडू भाऊ म्हणे इथं थांबा तुम्ही, विजू भाऊ तुम्ही तिथं इथं थांबा, लगेच मी येता लगेच म्हणे. अरे ते तर दर इलेक्शनला ते म्हणतात की तुम्हाला सभा मंडप बांधून देऊ, देवीचं मंदिर करून देऊ, कळस बिळस बांधून देऊ, सगळा आवारा एकदम क्लिअर करून देऊ, असे नुसतं थापच लावले त्यांनी. आता पाहू ना, या वर्षी पाहू ना, आता सगळी दुनिया हुशार झालेली आहे विजू भाऊ बरं का. आता या टायमाला ना आपण एक मताने एक विचार नाही, मतदान करायचं नाही तर करायचंच नाही. पण म्हणले की तुम्हाला येणार आहे म्हणून ते. आम्हाला भेटायला येणार आहे, आपल्यालाच भेटायला येणार आहे सगळ्यांना. बरोबर, आल्यावर मग पाहू ना, त्यांना बोलू आपण. यांना बोलू आता. तुम्ही सभा मंडप देणार होते आम्हाला, आम्ही तुम्हाला 10-15 वर्षापासून निवडून देतो. बघू ना आता आले का आपण काहीतरी करूच, काहीतरी बोलणारच ना. तुम्ही पण जरा विचारीने बोला जरा आपलं. नाही आपण चार माणसं गोळा करू, इथं मग बोलू त्यांना, सगळं बोलणं होईल त्यांच्याशी. बरं आपण ना आता ते येणार आहेत बरं का पतंगराव, आणि त्यांच्यासाठी आपल्याला उभं आपण वाढायला जाऊ तिकडे. ते आली का राम राम साम साम वाढायला तुला, अहो तुम्हाला सांगितलेले तर येणारच आहे ना ते. येते ना आता. चला बरं, चला विजू भाऊ, चला बरं तुम्ही, चला मंदिराचं काम करूनच घ्यायचं गड्या या टायमाला आता. असं का? चालायचं का? हा चला. चला. नमस्कार म्हटलं विजू भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज तुमची कधीची वाट पाहत होत राव. बसा बसा, काय भानगडी? या बसा ना, बसा ना. बसा ना. आओ तुमचा फोन आला आणि अर्जंट धावत पळत आलो बघा. अहो आता तुमचा डावरा आहे इकडून. हा. आमच्याकडून बोलणं चालणं होईल. तुम्हाला किती दिवस झाले सांगतो तुम्ही बरं मी. अहो ते काय सटीची यात्रा आहे ना उद्या, बरं चाललं होतं हिवऱ्याला, तिथं काहीतरी नियोजन करायचं होतं. म्हणलं आता तुमचं काय काम निघालंय तेच मला कळा. तुम्हाला किती वर्ष झाले मी तुम्हाला सांगून राहिलो देवीचं काहीतरी तुमचं जागृत व्यवस्था नाही आपलं हे. हा, हे वरखेडाईचं जागृत देवस्थान आहे. तुम्ही प्रत्येकाने खर्च करून ते मंदिर बनवलं. वाढलं बाबा काय करा. आता तुमचा सभा मंडप होणार आहे, मी दिलंय बरं का ग्रामपंचायत कडे GR पाठवलाय. बरं. पण आता काय करता, सगळी कमिटी काय माझ्या ताब्यात आहे का सांगा बरं? अहो पण आम्ही तुम्हाला दरवर्षी निवडून देतो, आम्ही तुम्ही दरवर्षी आम्हाला हेच आश्वासन देतात. तर हे बघा. तुमचं सभा मंडप होईल, तुमचं कळसाचं काम होईल. आता तुम्ही मागच्या वेळेस मला झोपडपट्टीचा प्रश्न सांगितला, अहो, तुम्हाला खोटं वाटत का? तिकडे सफर आहे पहा तुम्ही, ते पहा ना जाऊ. पाहिले मी येताना पाहिले बरं का. लय म्हणजे बिकट परिस्थिती आहे तुमची. काय करावं. मग एक काम करा तुम्ही, आता ह्या पंचवार्षिकला आहे ना तुमचं सगळे झोपडपट्टीचं काम, मंदिराचं काम सगळं करून देणार. हो, लय मेहरबानी होईल भाऊ. आता काय आता तुम्हाला पटत लय वेळा पण सांगितलं. जे मागच्या वेळेस तुम्ही केलं पुन्हा आता हे वेळेस नका करू. नाही त्याच्याबद्दल आहे ना तुम्ही काळजीच करू नका. आता काय होतंय बरं का, काही सदस्य आहे ना आमच्या बाजूनी बोलतात, बरं. काही सदस्य उपसरपंचाच्या बाजूनी बोलतात. हा, आता त्यावेळेस जर तुम्ही एका शिक्क्याने मतदान केलं असतं तर आपलीच बॉडी आली असती ना. आता सरपंच पदासाठी कोण होतो, मी होतो की नव्हतो? तुम्हाला आम्ही एकाच यांनी मतदान केलं, तुम्हाला आम्ही एक विचाराने केलं, पण तिथं आता बाकीच्यांनी केलं कोणाला तुम्हाला धोका दिला असतं तर आम्ही काय करावं. अहो 17 जणांची बॉडी आमच्या ग्रामपंचायत, आपले आले 10, त्यांचे आले 7. आता सरपंच पदासाठी मी होतो ना उभा, बरोबर. मी झालो सरपंच, मान्य आहे मला. तुम्ही मला मतदान केलं, पण आपले जर 17 सीट आले असते तर मग आपल्याला त्यांचं ऐकून घ्यायची गरज नसती पडली नाही जी भाऊ. बरोबर आहे, तुमचाच दबदबा चालला असता तिथं ग्रामपंचायत मध्ये. पतंगराव शिंदे. पण अजून सुद्धा आहेच ना. हो ऐका ना, एवढं लक्ष द्या ना. आई आहे ती जागृत देवस्थानी. हवा मी सांगत तुम्हाला, वरखड्याची शपथ घेऊन सांगतो बरं का. हा, आता ह्या पंचवार्षिक मध्ये, म्हणजे पंचवार्षिक जाऊ दे तिकडे, पण ह्या वर्षात आहे ना सभा मंडप, देवीचा कळस बिळस, हा, आणि आपण यात्रा भरू. काळजी करू नका पांडू भाऊ, जिजू भाऊ, काळजी करू नका तुम्ही. हेच पाहिजे आम्हाला. हेच पाहिजे. आहे की नाही? आम्हाला कळतंय तुम्ही गरीब माणसं आहेत, बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि शिवाय कोण पाहणार आहे हो? नाही ते बरोबर आहे तुमचं. असं आहे ना.
मग पांडुभाऊ पहा भाऊ आता तुमच्या हातात हे काय नाही पतंगराव. अहो तुमच्या हातात मी आहे का माझ्या हातात तुम्ही आहे? अहो तुम्ही मतदान केलं म्हणून सरपंच झालो मी. मतदानाच्या टायमाला मला हसायला अहो येतंय पण तुमच्यावर. अहो पण तुम्हालाच मान आहे ना आता. मग अहो, मान आहे पण आता बॉडी आपल्या ताब्यात फक्त 10 जणांची हो. 17 तोंड 17ला कोणला कोण लावरू. अहो पण तुम्ही सरपंच आहे, तुमचा दबदबा राहतो ना तिथं ग्रामपंचायत मध्ये. अहो हाय पण काय होतं बरं का, तुमच्या काही गोष्टी लक्षातच येत नाही. तो ग्रामसेवक आहे ना, ग्रामसेवक त्यांनी त्या 7 लोकांनी त्याला फितावला म्हणून त्याला आपलेशी करून घेतलंय. सरपंचाचं काय ऐकत वाल्मिक भाऊ, सरपंचाचं कोण ऐकत. काय होतं, फितापती होती इथं आणि फिताड झालं का मग गोरगरिबाचे काम होत नाही. आता मी पाहिलं तुम्हाला झोपडपट्टी नाही, बरोबर. तुमचा पाण्याचा प्रश्न, पाणी तो लय त्रास आहे बाबा, लय पाण्याचा त्रास. तुमचा लाईटचा प्रश्न, लाईटीचा काही नाही, लाईटीचा लाईट आहे ना बरोबर. हा बरं, तुमचा पाण्याचा प्रश्न ते अति महत्वाचा आहे. आता उन्हाळा लागत, आता हिवाळा चालू आहे. बरोबर. आता पहिलं मी तुमचं काय काम करणार आहे माहिती का, पाण्याचा प्रश्न आणि झोपडपट्टी म्हणजे प्रत्येक तुमच्या समाजाला एकाला एक झोपडपट्टी मंजूर करणार. बस लय मेहरबानी होईल तुमची पतंगराव, लय मेहरबानी होईल तुमची. अहो तरच मला पतंगराव सरपंच म्हणताल. हो आणि आपल्याला सगळ्याला झोपडपट्टी दिली का सगळ्याच्या घरी सेपरेट नळ द्या म्हणा, नाही तर पाण्यावरून भांडणं होतात. काय भांडण तसं? काही नाही, भांडणं होऊ दे ना. पाण्याचं कसं काय भांडणं होतील, प्रत्येकाच्या दारापुढे एक नळ. ही जी भाऊ बोलते ते बरोबर आहे पांडू. बरोबर बोल. हा बरोबर. ते बरोबर आहे. प्रत्येकाच्या दारापुढे प्रत्येकाचा नळ मिळेल, तुम्ही त्याची काळजीच करू का. वाल्मिक भाऊ बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या दारासमोर बी सेपरेट नळ भेटणार. हा? आणि तुमच्या बी पांडुभाऊ, तुमच्या बी बरं. आणि तुमचे जेवढे भाऊकी आहे ना त्यांना सुद्धा नळ भेटणार. आणि तुम्ही एक काम करा, जर झोपडपट्टी मी मंजूर करून आणणार आणि जर मंजूर नाही झाली तर मी तुम्हाला सांगणार आहे, डायरेक्ट लाटण्यान थाळी मोर्चा काढायचा. बस तुमच्यावर आहे आता. तुम्ही हा म्हटलं का निघालो मागं. आता एवढे दिवस किती माझ्या पाठीमागे निघायचंय. काय बरं ग्रामसेवक ऐकत नाही, का सरपंच ऐकत, उपसरपंच ऐकत नाही, मी तर ऐकत हो तुमचं. हा? तुम्ही काळजीच करू नका. हा? ह्या चालू वर्षी तुम्हाला झोपडपट्टी प्रत्येकाला मिळाल्याशिवाय दिल्याशिवाय मी राहणार नाही. तरच मला पतंगराव सरपंच म्हणतात. बस आणि एक तुम्हाला एक प्रश्न आहे आमचा. विचारा. आमचे पोर आहेत ना, वाजविजेत बिजित आहेत, आम्हाला एक तापा घेऊन द्या, ढोल ताशा अर्गण. ढोलताशा हा तापा, बिपा. तापा घेऊन द्या. बरोबर फोन लावतो मी नगरवाल्याला. हा किती ढोल आणि किती ताशा लागतील, कोटेशन किती आहे विचारून घ्या ना. कोटेशन विचारू. नाही 6 ढोल, हा एक मशीन, एक अर्गण, बर 3 ताशे. बर लगेच मी बोलतो त्यांच्या बरोबर. कोटेशन हा कोटेशन. हा हॅलो, हा गुरु आहेत का नगरवाले? हा माणिक चौकातले का? बर मी काय म्हणतो तुम्हाला, 6 ढोल, 6 ताशे, एक अर्गण, आणखीन काय हो? मशीन एक 250चं मशीन का? आणि 250चं 2 मशीन. भोंगे, 2 भोंगे. 2 भोंगे, 2 साऊंड बी लागते ना. 2 साऊंड, एक झांज, 2 साऊंड, 2 भोंगे, 250चं मशीन. एक झांज. हा तेवढं लगेच चांद्याला पाठवून द्या बरं तुम्ही. एक झांज आहे त्याच्यात, लिहून घ्या. हा बरोबर. हा सरपंच बोलते. हा बरोबर. लय पतंगराव. मेहरबान झाली व तुमची. काळजीच करू नका. हे काय पांडुभाऊ बसलेली, बोलायचं की त्यांच्या बरोबर थोडं पांडुभाऊ बरोबर. मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय करायचं बिल देतो ना मी. बोला पांडुभाऊ, ते काय म्हणतात बोला. हो नमस्कार. हा पांडू राजपसरे बोलतोय. काय नाही, 6 ढोलचं ते सरपंच साहेब आपल्याकडे आले पतंगराव. ते म्हणे काय लागत पोर आता धंद्या पाण्याला, आता दिवाळी झाली होऊन गेली, तुळशी लग्न लागले तर आता लग्न सराई चालू झाली, काहीतरी होईल भाऊ आपलं, काहीतरी पोटापुरते तरी आणतील पोर कुठून तरी काहीतरी. हा तुम्हाला पैशाचं काय नाही भाऊ. पतंगराव शिंदे आपले आहेत ना, ते बरोबर तुम्हाला कोटेशन किती होईल भाऊ त्यांना सांगा. मग माझं तरी काय आहे भाऊ. बर चला नमस्कार चला. पांडुभाऊ कोटेशनची काय काळजी करू नका. हा गुरव साहेब, हा तेवढं करून टाका आणि पाठवून द्या ना. पाटवा येते ना नगरची पाटवा. हा ती गाडी येते ना चांद्या गावात. हा ते माल आणते, आमचे लोकल सामान आणते मारवाड्यांचं त्यांचं, त्याच्यात पाठवून दे तेवढं आणि त्याच्याबरोबर बिल पाठवून देतो. ओके. हा ओके सर, ठेवू का? ओके. पांडुभाऊ तुमचं एक काम झालं. विजू भाऊ, वाल्मिक भाऊ तुमचं एक काम झालं. आता झोपडपट्टीचा प्रश्न राहिला. आता जर झोपडपट्टी चालू वर्षी जर तुम्हाला नाही आली तर डायरेक्ट माझ्या बरोबर निघायचं. चांगला थाळी दानात करायचा, ग्रामपंचायत पुढे धरणे करायची आणि पाण्याचा प्रश्न सोडतो. पाण्याचं काही नाही. बर तुमच्यावर या आता. तुम्ही त्याची काळजीच करू नका. आता येऊ का मी? हो चला. येऊ का? बरं चहा बी घेतला. चहा नको आता, मला काही हिवऱ्याला जायचं. ते हिवऱ्याची यात्रा आहे ना,
तिथे सरपंच आहेत आपले, त्यांच्याकडे जाऊन भेटतो. खंडोबाची यात्रा हा खंडोबाची यात्रा. हा. तुम्ही वाजवायला असताना असतो ना, पोरं असतो राहतात ना. ना. मग पोरं राहतात. मग भेटू की उद्या आपण आता. मग काळजी काय करता, या देवीचं दर्शन आणि चला बरं. आईचं दर्शन घेतो.